कुठलंही कार्य करताना, कुठलाही व्यायाम करताना एकट्यानंच केलं पाहिजेत. इतर कोणी लोक सोबत पाहिजेत नाही. कारण की एकट्यानं जर चाललं, एकट्यानं जर हा व्यायाम केला तरच तुमच्या फायद्याचा आहे. नाही तर गोष्टी करत गेले आणि गोष्टी करत जर तुम्ही आले तर तुमच्या कामाचं काहीच नाही आहे. लक्षात घ्या, एकट्यानंच व्यायाम केला पाहिजेत आणि जेवढं जोरात चालता येईल तेवढं जोरात आपण चाललं पाहिजेत. कारण जोरात चालल्याने शरीरातलं सगळंच वातावरण व्यवस्थित असते. सगळ्याच प्रकारचे गोष्टी व्यवस्थित असतात. मी घरापासून अगदी 2.5 किलोमीटर येतो आणि 2.5 किलोमीटर वापस जातो. थंडी असो, पाणी असो, काही असो. कारण की माझ्या आईबापानं आपल्याला फुलासारखं वागवलेलं असते. प्रत्येक आईबापच वागवतात असं नाही की माझ्याच आईवडिलांनी. पण जर त्यांना आपल्याला जर फुलासारखं वागवलं आणि त्यांना आपल्या जर एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलं, निरोगी शरीर जर दिलं, तर आपण त्याची काळजी घेणं हे आपलीच जबाबदारी आहे. त्यांना घडवलं म्हणून मित्रांनो, हे शरीर एकच वेळा भेटणार, डबल भेटणार नाही. ही निसर्गाची देण आहे. ह्या निसर्गात याला ढलवा, ह्या निसर्गाच्या सवयी याला लावा. थंडी आहे म्हणून येत नाही, मग आता उन्हाळा लागेल मग म्हणून मी जात नाही. ऊन जास्त असते मग पाणी लागेल, पावसाळा लागेल आणि मग आम्ही जाऊ नाही. दारात चिखल असतो, रस्त्याने चिखल असतो. हे सर्व कारणे आहेत. करणारा व्यक्ती कोणत्याही प्रकारे आपलं काम करते आणि नाही करणारा व्यक्ती कुठलंही कारण दाखवून त्याच्यापासून दूर पळते. पण जेव्हा डॉक्टर सांगते की तुम्हाला चालल्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला योगा केल्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही लोक फिरलं पाहिजेत, तेव्हाच तुमचं सगळं बरोबर राहील, तेव्हा मात्र तो रस्त्यानं दिसते. आणि मग आमच्यासारखे लोक त्याला भेटतात आणि सांगतात, बाबा हे कोणी सांगायच्या पहिले तुम्ही केलं पाहिजे होतं. मरण प्रत्येकाला आहे, पण बिना गोळ्या औषधचं मरण काय हरकत आहे? मरण प्रत्येकाला आहे. मी मरणारच आहे, पण बिना तकलीफ, बिना त्रासचं प्रामाणिकपणे मरण पत्करा. ठीक आहे, धन्यवाद. चला.